नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया। आज अमावस्या होती आणि अशोकच्या आईने घरावरून नारळ वाळून काढला आणि तो तिट्यावर जाऊन फोडला। आता तुम्ही म्हणाल, अशोक म्हणजे कोण? अशोक हा 25शीतील मुलगा, पातळ केस, उंच बांधा, रंग गोरापान, दिसायला देखणा आणि हुद्द्याने तलाठी होता। कमी वयातच त्याने खूप यश मिळवले होते। आई व वडिलांची मान त्याने आपल्या कर्तृत्वाने उंचावली होती आणि या गोष्टीचा त्या दोघांना खूप गर्व होता। गावातील लोक त्यांना आपुलकीने मान देत असत। त्याचे आई वडीलही गरीब परिस्थितीतून वरती आले होते। त्यांनी अशोकलाही या गोष्टीची जाणीव करून दिली होती की खडतर परिस्थितीवर मात करून आपण आपली आयुष्याची लढाई जिंकायची असते। अशोकला एक भाऊ आणि एक बहीण। मोठ्या भावाचे लग्न झालेले, तो आपल्या वडिलांना शेती कामात मदत करत असे। दुसरा अशोक, त्याचाही लग्नाचा यावर्षी बार उडवायचा बेत होता। त्याला शोभणारी, साथ देणारी, घराला एकत्र ठेवणारी मुलगी अशोकचे आई वडील शोधत होते। आता तिसरा नंबर होता तो अशोकच्या बहिणीचा। ती अगदी खट्याळ, मस्तीखोर, पण तेवढीच जिद्दीने अशोकच्या पावलांवर पाऊल ठेवणारी होती आणि अभ्यासात खूप हुशार। रात्रीची वेळ होती। अशोकची आई आणि वहिनी जेवण करण्यामध्ये व्यस्त होते, कारण खूप दिवसांनी अशोक आज घराकडे येणार होता। त्यानिमित्ताने त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जात होते, विशेषतः जिलेबी, जी त्याला अतिशय प्रिय होती। लहानपणी तो चोरून जिलेबी खात असायचा, तेव्हा वडिलांनी बहुतेक वेळा त्याला पकडले होते। वडिलांनी त्या गोष्टीवरून त्याला खूप वेळ सुनावलेही होते, पण त्याने कधीच चोरून जिलेबी खाण्याचा अट्टहास सोडला नाही। पण त्यांना त्याच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळाही तितकाच होता। रात्रीचे 10 वाजले होते। अजूनही अशोकचा काही पत्ता लागत नव्हता। सर्व जेवणासाठी अशोकची आतुरतेने वाट बघत थांबले होते। अशोकच्या आईच्या मनात विचित्र घालमेल सुरू होती, कारण संध्याकाळी तिने दिवा लावला, पण तो सारखा विझत होता। म्हणूनच त्या विचारात तिला आठवले, फोन लागला तर सांगा, उशीर झालेला चालेल, पण शॉर्टकट नको धरूस। वडील अशोकला सारखे फोन करत होते, काही केल्या फोन लागत नव्हता। थोड्या वेळाने त्यांनी परत प्रयत्न केला, तेव्हा फोनची रिंग वाजली आणि अशोकने फोन उचलला। अरे अशोक, कुठे आहेस? सर्व तुझी वाट पाहत आहेत, कधी येणार आहेस? बाबा, मी आता निघालो आहे। इथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने मी फोन करू शकलो नाही। सॉरी, मला यायला अजून 3 तास तरी लागतील। वडिलांनी अशोकचा हा निरोप घरच्यांना सांगितला, त्यामुळे सर्वजण हिरमुसले। पण वडिलांनी आईचा निरोप सांगण्यास विसरले। पाऊस खूप मुसळधार पडत होता। अशोकची गाडी भरधाव वेगाने घराकडे येण्यासाठी निघाली होती। अशोकने घरी लवकर जाण्याच्या नादात नेमका शॉर्टकट रस्ता पकडला होता का कोणास ठाऊक, अशोकला आज खूप विचित्र वाटत होते। जणू काही भल्या मोठ्या रस्त्यावर तो एकटाच गाडी चालवत आहे। रस्त्यावर पूर्ण गडद अंधार, काळोख होता आणि रस्त्याच्या दुतर्फा उंच आणि मोठी झाडे जणू अशोकला डोकावून पाहत आहेत, असा अशोकला भास होत होता। तेव्हाच अशोकच्या मोबाईलची रिंग वाजली। तो मोबाईल घेणार तितक्यात तो हातातून निसटून खाली पडला। मोबाईल उचलण्यास खाली वाकला, तोच त्याला धम्म असा आवाज ऐकू आला आणि तितक्यात त्याने गाडीला जोरात ब्रेक दाबला। बघतो तर काय, समोर एक मुलगी तिच्या सामानासहित पडली होती। ती दिसायला देखणी, गोरीपान, लांब केस, घारे डोळे, ओठाला लाल लाल लिपस्टिक, साडी घातली होती तिने। अशोक गाडीतून उतरून तिला मदत करण्यास पुढे सरसावला। बघतो तर काय, तिच्या पायामधून भरपूर रक्त वाहत होते। हे पाहून अशोक खूप घाबरला। त्याने तिला उठवण्यास मदत केली आणि सामानासहित तिला गाडीत बसण्यास सांगितले। ती काही न बोलता गाडीत बसली। ती ज्या जागेवर बसली होती तिथून गाडीचा आरसा स्पष्ट दिसत होता। आरशात तिची प्रतिमा दिसत नव्हती। हे घाई गडबडीत अशोकच्या लक्षात आले नाही। त्याने आपली गाडी थेट इस्पितळात थांबवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। आता अशोक बरोबर जी मुलगी आहे ती नक्की कोण आहे आणि अशोकच्या आईची घालमेल यांचा काही संबंध आहे का?
दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि मलमपट्टी करून थोडा वेळ तिथेच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बसतात. नंतर ती मुलगीच विषय काढते. माझं घर इथून भरपूर लांब आहे, तर आता मी माझ्या घरी कशी जाऊ? त्यावर अशोक म्हणतो, तुझी हरकत नसेल तर आजच्या रात्री माझ्या घरी थांबू शकतेस. माझी पूर्ण फॅमिली असते माझ्या घरी. तुला तिथे कसलाही त्रास होणार नाही. ती त्याच प्रतीक्षेत असते आणि तिच्या चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य दिसू लागते. त्यानंतर अशोकच्या आधाराने ती मुलगी गाडीमध्ये बसते आणि दोघेही घरचा रस्ता गाठण्यास सुरुवात करतात. माफ करा, मी तुमचं नाव विचारायला विसरलो. मोहिनी. वाह, तुमच्या रूपाप्रमाणे तुमचं नाव देखील घायाळ करणारं आहे. धन्यवाद. तुम्ही पण खूप चांगले आहात. नाहीतर एखादा असता तर माझी मदत करण्यास सुद्धा पुढे आला नसता. अशोक विचारतो, तुम्ही कुठे राहता? त्यावर मोहिनी आपली दयनीय कथा सांगण्यास सुरुवात करते की मी सध्या एकटीच राहते. त्या जुन्या डोंगरापलीकडे. घरावर भरपूर कर्ज आहे. माझे आईवडील एक कार अपघातात मृत्युमुखी पडले, परंतु आमच्यावर कर्ज असल्याकारणाने नातेवाईकांनी आमच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. त्यामुळे मला कित्येक प्रसंगाचा एकटीने सामना करावा लागला. अशोक आणि मोहिनी बोलण्यामध्ये एवढे गुंग झालेले असतात की पाठीमागून येणाऱ्या गाडीचा विसर पडतो. तेव्हाच पाठीमागून एक हॉर्न ऐकायला येतो. अशोक त्याची गाडी बाजूला थांबवतो आणि मागील गाडीला पुढे जाऊन देतो. ती गाडी पुढे जात असताना त्यातील गृहस्थ बोलतो, अरे काय माणूस आहे, एकटाच बडबडतो आहे आणि गाडीसुद्धा किती हळू चालवतो आहे. त्यावर अशोक विचार करतो, असं कसा बोलला असेल तो गृहस्थ. त्यावर मोहिनी बोलते, लक्ष नका देऊ, आणि स्मितहास्य करते. थोड्या वेळाने दोघेही घरी पोहोचतात. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसते, पण त्याआधीच अशोक आपल्याबरोबर घडलेला प्रसंग सांगतो. त्यावर घरातले अचंबित होतात आणि विचारतात, कुठे घडला हा प्रसंग? यावर अशोक म्हणतो, शॉर्टकट रस्ता टेकडीच्या अलीकडे. त्यावर घरातले घाबरतात आणि म्हणतात की तिथे हडळीचा वास असतो म्हणून. अशोकने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि मोहिनीला घेऊन तो त्या घरात आला. चला दोघेही हातपाय धुवून घ्या आणि देवाचं दर्शन घेऊन जेवायला बस. मोहिनीने ह्या सर्व प्रसंगाकडे दुर्लक्ष केले आणि आजाराचं कारण सांगून बेडवरती झोपून राहिली. आई जेवणाचं ताट घेऊन मोहिनीच्या रूममध्ये गेली. तेव्हा बघते तर काय, त्या ठिकाणी मोहिनी दिसण्याऐवजी पाल दिसली. ते पाहून आई घाबरली आणि ताट टेबलावरच ठेवून पळाली. अशोक अशोक करत आई ओरडू लागली. अशोकने आईला विचारलं, काय झालं एवढं घाबरायला? तेव्हा ती म्हणाली, अरे अरे मोहिनी त्या रूममध्ये दिसत नाही आहे. तिच्याऐवजी मला भली मोठी पाल दिसली. अगं आई, असेल तिथेच कुठेतरी, चल दोघेजण बघू. आणि आई आणि अशोक दोघेही रूममध्ये शिरतात. तेव्हा मोहिनी त्यांना बेडवरती जेवत असताना दिसते. हे पाहून मात्र आईची तारांबळ उडते. अगं तू इथे कशी? मी तर इथेच होती. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच तर माझ्या खोलीत जेवणाचं ताट घेऊन आलात. विसरलात की काय तुम्ही? आई पूर्णपणे ओळखून चुकलेली असते. काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती काही न बोलता निघून जाते. आई जेवून झोपायला जाते. तरी पण तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते. म्हणून ती एकदा मोहिनीच्या रूममध्ये बघण्यास जाते, तर काय मोहिनीने तिचे मूळ रूप धारण करून बसलेली असते. हा घडलेला प्रकार सगळ्यांना सांगायला जाते. बघते तर काय, मोहिनी मुलीचं रूप घेऊन सगळ्यांसमोर गप्पा मारत बसलेली असते. बस आईला धक्का बसतो आणि कळून चुकते. मोहिनी मुलीचं रूप घेऊन आपल्या घरी जखीणच आपल्या घरी वावरत आहे हे तिला सर्वांना पटवून द्यायचे आहे. म्हणून ती मोहिनीला कडक शब्दात सांगते, हे मुली, तुझा हा खेळ बंद कर आणि आत्ताच्या आत्ता आरशासमोर उभी राहा. हे ऐकून सर्व घाबरतात आणि म्हणतात, काय झालं आहे? तू बरी आहेस ना? बरं वाटत नाही का तुला? मोहिनी आरशासमोर उभी नाही राहणार याची तिला खात्री असते. म्हणून ती सर्वांना विश्वासात घेऊन गुरुजींना फोन लावते आणि आपल्या घरावरील घडलेला सर्व प्रकार सांगते. हे ऐकून गुरुजींना सुद्धा जखीणेनेच घरात प्रवेश केला आहे याची खात्री पडते. काही तासानंतर गुरुजींचे घरी आगमन होते. गुरुजी जसे घरात प्रवेश करतात त्यांची चाहूल मोहिनीला लागते. घरात प्रवेश केल्यानंतर गुरुजी काही मंत्र बोलण्यास सुरुवात करतात. तेव्हा मोहिनी हळूहळू आपले मूळ रूप धारण करते. तिचे ते मूळ रूप बघता घरातील सर्वजण घाबरतात. तेव्हाच गुरुजी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात. मला माहीत आहे तू जखीण आहेस. मला सांग, तू इथे का आली आणि कशासाठी आली आहेस? प्रथम मोहिनी काही सांगण्यास नकार देते, पण गुरुजींच्या शक्तिशाली मंत्रांपुढे मोहिनी सगळं सांगण्यास सुरुवात करते. खूप वर्षापूर्वी मला मुलगा बघण्यासाठी मी, माझी आई व बाबा आम्ही तिघे गाडीने जात होतो.
आम्ही सर्वजण खूप खुश होतो. बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात शहनाई वाजणार होती. माझे आई वडील खूप चिंतेत असायचे, कारण काही केल्या माझं लग्न होत नव्हतं. थोड्याच दिवसात मला शहरातून एका चांगल्या मुलाची मागणी आली. त्यांना आमचं स्थळ खूप आवडलं. त्या दिवशी अमावस्या होती. आम्ही तिघेही मुलाला बघण्यासाठी निघालो. रात्रीची वेळ होती. गडद अंधार होता. त्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस. लवकर शहरात पोहोचण्यासाठी माझ्या वडिलांनी शॉर्टकटचा रस्ता निवडला. पण पुढे काय होणार होतं याची आम्हाला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. त्या दिवशी एका कार अपघातात आम्हा तिघांचा मृत्यू झाला. माझी सगळी स्वप्न धुळीस मिळाली. मला खूप वाटायचं माझं लग्न व्हावं, माझं स्वतःचं असं घर असावं. माझं अर्धवट राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करण्यास इकडे आले आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता लाभणार नाही. हे बघ, तू झकीण आहेस आणि मी तुला ह्या घरात प्रवेश करून देणार नाही. तुझं अर्धवट राहिलेलं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तेव्हा तू इथून निघून जा. काही केल्यास झकीण आहेस तू, निघून जा इथून. शेवटी अशोकची आई झकीण म्हणजे मोहिनीपुढे खूप विनवण्या करते. तुझ्या बाबतीत जे घडलं त्याचा आम्हाला खूप खेद आहे. असं तुझ्या बाबतीत नको व्हायला हवं होतं. पण आता तू एक झकीण आहेस आणि तू आता कोणत्याही प्रकारचं नातं पृथ्वीवरच्या माणसांशी जोडू शकत नाहीस. कृपया करून माझ्या अशोकचा पाठलाग सोडून दे. एक आई आज तुझ्यापुढे भीक मागते आहे. एक आईच सर्व समजू शकते. तुझ्या इच्छा आकांक्षा हे ऐकल्यावर झकीण म्हणजेच मोहिनी हिला आपल्या आईची आठवण येते आणि ती अशोकच्या आईचं ऐकते आणि लगेचच ते घर सोडून निघून जाते. काही वर्षांनी अशोकचे सुद्धा लग्न होऊन तो आपला एक सुखी संसार सुरू करतो. मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह. तोपर्यंत नमस्कार.